जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव तालुका पोलिसांनी सेंट्रलाइज इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल व तांत्रिक तपासाच्या आधारे हरवलेले व गहाळ झालेले तब्बल 12 मोबाईल शोधून काढलेत। आज मूळ मालकांच्या स्वाधीनही केले आहेत। मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची दखल कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजना भांगरे यांनी सेंट्रलाइज इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टल व तांत्रिक तपासा आधारे या मोबाईलचा शोध लावला आहे। मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत सुरू असलेले सर्व विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांनी दिलेत। भाविकांच्या सोयी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत शिर्डी विमानतळ विस्तार व रस्ते विकास कामांना गती देण्याचे आदेश दिले आहे। शिर्डी शिंगणापूर भाविक गर्दी नियोजनाबाबत साईबाबा मंदिर सभागृहात आढावा बैठक पार पडली। रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी कोपरगाव पॅटर्न राबवण्याचे तसेच थेट शिर्डी त्र्यंबकेश्वर बस सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। स्वच्छता, पाणी पुरवठा, वीज व पार्किंग व्यवस्थेवर विशेष भर देण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या। काही दिवसातच राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्र लढवल्या जाणार असून हा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर झाला आहे। तसेच या निर्णयाचे चांगले परिणाम दिसतील अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली। सिद्धटेक परिसरातील एका भेटीनंतर माजी मंत्री टोपे यांनी येथील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आरती केली व त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणालेत की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांप्रमाणेच आगामी 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींच्या निवडणुकाही एकत्र लढविणार आहेत। संगमनेर तालुक्यात ऊर्ध्व प्रवरा डावा व उजवा कालवा प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती, सुरू असलेली कामे तसेच लाभधारक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। मालदाड, सायखिंडी, मेंढवण, चंदनापुरी, हिवरगाव, पावसा यासह अनेक गावातील ग्रामस्थांनी पाटाने पाणी देण्याची मागणी मांडली होती। या मागणीनंतर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केलाय। संबंधित भागासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून उपसा सिंचन किंवा PDN मार्फत पाणी पुरवठ्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे। अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात। सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात। शनिवारी रविवारची सुट्टी असल्याने मुंबईहून आलेले सुमारे 15 पर्यटक कुमशेत येथील आजोबा डोंगरावर शनिवारी भ्रमंतीसाठी गेले होते। मात्र उशीर झाल्याने अंधार पडला आणि उतरण्याचा मार्ग न सापडल्याने पर्यटक डोंगरावर अडकून पडले होते। राजूर पोलिसांनी या पर्यटकांची आज सकाळी सुटका केली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। दरवर्षी 364 दिवसात जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा 128 दिवस बंद असतात। त्यात 52 रविवार आणि सार्वजनिक सण उत्सव, महापुरुषांच्या जयंती एकूण 90 सुट्ट्या असतात। सध्या 2025-26 या शैक्षणिक वर्षांची अंतिम सत्राकडे वाटचाल सुरू आहे। पुढच्या वर्षी 15 जून रोजी शाळा सुरू होतील। तत्पूर्वी शाळांना जानेवारी ते जून पर्यंत 60 दिवस सुट्ट्या असणार आहेत। यात 37 दिवसांची उन्हाळ्याची सुट्टी राहणार आहेत। भाऊसाहेब नामदेव राजपूत यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी दया भाऊसाहेब राजपूत यांनी श्रीगोंदे पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार मुख्य आरोपी महेश किरास चव्हाण यासह इतर 10 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील 6 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत। 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर 9 जणांना चौकशी कामी ताब्यात घेतले। महेश चव्हाण, शैला चव्हाण, मनसुख चव्हाण, निखिल चव्हाण, आयुर ईश्वर भोसले व योगेश युवराज काळे अशी निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे आहेत।
2026 मधील पहिलीच विशेष मौनी अमावस्या असल्याने राज्यात विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले होते. नाथ संप्रदायाची परंपरा असलेल्या या देवस्थानावर दर अमावस्येला भाविकांची वारी भरते. मात्र मौनी अमावस्येला या यात्रेचे स्वरूप अत्यंत भव्य व अभूतपूर्व होते. पहाटेपासूनच मडी येथील कानिफनाथ महाराज, मायंबा येथील मच्छिंद्रनाथ महाराज व रुद्रेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याने मढी मायंबा परिसरात वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली होती. उत्तर नगर आणि नाशिक जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांचे नंदनवन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या निळवंडे धरणाचे पाणी अद्याप मूळ लाभक्षेत्राला पूर्णपणे मिळालेले नसताना आता नवीन गावांच्या सर्वेक्षणाच्या घोषणांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धरणाची क्षमता न वाढवता केवळ निवडणुकीच्या तोंडावर पाण्याचे वाटप करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत निळवंडे कालवा कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून थेट आंदोलनाचा इशारा दिलाय. संगमनेर महसूल विभागाने अवैध वाळू उपशावर कडक कारवाई करत धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. महाळुंगी नदीपात्रात अवैध उत्खनन करणाऱ्या 10 इसमांवर चोरी व पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. तसेच प्रवरा नदीपात्रातील मौजे रायते येथे अवैध उत्खनन करताना एक पोकलेन मशीन ताब्यात घेऊन पोलीस कॉलनी येथे जमा करण्यात आलंय. संबंधित वाहन मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.